नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंत की मोहराचे टप्पे कसे येतात झाडावरती. तो मोहर टिकवण्यासाठी सुद्धा झाडांची काळजी घेतली जाते. ती काळजी म्हणजे फवारणीद्वारे. सर्वसाधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये खतपाणी झाल्यानंतर हवामानाचा अंदाज घेऊन हवामान पूरक असेल तर झाडांना कोवळी पालवी फुटायला सुरुवात होते. त्या कोवळ्या पालवीवरती सर्वप्रथम थ्रिप्स हा किडा लागतो. थ्रिप्स म्हणजे फुलकिडे. ते पालवी पूर्णपणे खाऊन टाकतात. त्यांना काही ठिकाणी गळतीसुद्धा म्हणतात. ती पिवळसर तपकिरी रंगाचे असतात आणि ते पालवीच्या खालच्या बाजूला आढळतात. नंतरचा कीटक म्हणजे मँगो हॉपर, तुडतुडे, आंब्यावरती लागणारी कीड, जो मोहर आणि पानातला रस दोन्ही शोषून घेते आणि पानांना पूर्णपणे सुकं करते. तिसरा कीटक म्हणजे माइट्स, जो की इकडचा रोग तिकडे पसरवतो. हेच त्याचं काम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेबिंग अंडर द लीव्स. तो जवळपास असा काळ्या स्पॉटेड कलरचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फळमाशी, दॅट इज मिलीबग. या सगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव हा पूर्ण त्या स्टेजेसमध्ये होतो. फूल, कळी, मोहर ते आंबा. आणि ह्यासाठी आपल्याला फवारणीची गरज आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये कोणत्या खतांचा वापर केला हे मेन्शन केलेलं नाही आहे, पण तुम्हाला माहिती हवी असल्यास मला जरूर कमेंटद्वारे कळवा. मी सेंद्रिय खतांची माहिती नक्की देऊ शकतो. थँक्यू सो मच.